सो लास्ट लेक्चर आपण काय बघितलेलं होतं, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड आणि त्याचे फॅक्टर्स बघितलेले होते. आता आपण काय बघायचं आहे तर वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन्स, वेपर प्रेशर of solution in what liquid is liquid in liquid म्हणजे लिक्विड हा सोल्यूट पण लिक्विड आहे आणि सॉल्व्हेंट पण काय आहे लिक्विड, सोल्यूट हा लिक्विड आहे आणि सॉल्व्हेंट पण काय आहे तर लिक्विड, सोल्यूट हा लिक्विड आहे आणि सॉल्व्हेंट पण काय आहे तर लिक्विड, सोल्यूट हा लिक्विड आहे आणि सॉल्व्हेंट पण काय आहे तर लिक्विड. सो लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन काय असणार आहे तर लिक्विड. सगळ्यात पहिला मला सांगा, तुम्हाला वेपर प्रेशर म्हणजे काय माहिती आहे? डू यू नो व्हॉट इज वेपर प्रेशर? So we need to start from that. What is vapor pressure? ठीक आहे. मी एखादा प्युअर सॉल्व्हेंट घेतला, काय म्हणते बघा, मी काय घेतला, प्युअर सॉल्व्हेंट घेतला हा, आणि या सॉल्व्हेंटला ह्याचं टोपण जातो, काय केलं टोपण, काय केलं जातो, आणि या सॉल्व्हेंटला मी काय करायला लागले तर हीट करायला. स्टार्टिंगला काय होणार आहे, सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, लिक्विड टू कोणत्या स्टेट मध्ये कन्वर्ट होणार आहे, गॅस वेपर स्टेट मध्ये, लिक्विड टू कोणत्या स्टेट मध्ये कन्वर्ट होणार आहे, म्हणजे स्टार्टिंगला तुमचा रेट ऑफ वेपरायझेशन काय होत जाणार आहे तर वाढत जाणार आहे. स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही हीट करता, बरं तुम्ही कंटिन्युअसली हीटच करत चाललाय, तर काय ही सिस्टीम क्लोज्ड आहे, म्हणजे जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत ते सिस्टीमला सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत. यस, ते क्लिअर करा. सिस्टीम जे आहे ते काय करू शकत नाही, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल सिस्टीमला सोडून बाहेर जाऊ शकतात. मग ते जे काही पार्टिकल्स आहेत ऍट द एंड या वॉल्सला किंवा कंटेनरला धडकून एनर्जी बाहेर टाकतात आणि परत कोणत्या स्टेट मध्ये येणार आहेत तर लिक्विड स्टेट मध्ये. यस ऑर नो? ठीक आहे. स्टार्टिंगला रेट ऑफ वेपरायझेशन काय होता, हाय, म्हणजे पहिला वाढत गेला आणि एकदम हाय झाला. त्याच एक बॅक साइड पण आहे तशी, की जे काही वेपर होते ते काही सिस्टीमला एस्केप करत नाहीये, ते जाऊन धडकत आहेत एक दुसऱ्याला, वॉल्स ऑफ द कंटेनरला, वॉल्स ऑफ द लीडला, आणि एनर्जी रिलीज केल्यावर ते परत लिक्विड टू कशामध्ये कन्वर्ट होत आहेत तर गॅस. म्हणजे आपण समटाइम तुम्हाला असंही दिसेल की रेट ऑफ कंडेन्सेशन पण काय होत चाललाय तर वाढत चाललाय. रेट ऑफ वेपरायझेशन म्हणजे समजलं का, तुमचं लिक्विड कशामध्ये कन्वर्ट होत तर गॅस, आणि रेट ऑफ कंडेन्सेशन मध्ये काय होतं तुमचं गॅस कशामध्ये कन्वर्ट झालाय तर लिक्विड. हा बरं, हे सिस्टीम कंटिन्युअसली चालूच आहे, झाकण वगैरे सगळं झाकलेलं आहे. एक पॉइंट त्याची होते ज्यावेळी तुमचं रेट ऑफ वेपरायझेशन हा इक्वल टू होतो कशाला तर रेट ऑफ कंडेन्सेशन. A point is achieved where your rate of vaporization, जे तुमचं रेट ऑफ वेपरायझेशन आहे तो इक्वल टू काय होतो तर रेट ऑफ कशाला होतो तर कंडेन्सेशन. ज्या पॉइंटला तुमचा रेट ऑफ वेपरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन काय झाला, सेम झाला, त्यावेळी आपण म्हणतो काय अचीव झालाय तर इक्विलिब्रियम. काय अचीव झालाय. सो व्हॉट इज इक्विलिब्रियम? इक्विलिब्रियम म्हणजे ज्या पॉइंटला रेट ऑफ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन काय होते सेम असं आपण म्हणतो. पण काय होतं ऍक्च्युअली इक्विलिब्रियमला, काय होतंय तुमचं जे काय कंपोजिशन आहे, लिक्विडचं कंपोजिशन जो काय आहे तसंच राहणार, आणि गॅसचं कंपोजिशन जो काय म्हणजे लिक्विड जर 4 आहे, लिक्विड जर 100 ml आहे तर 100 ml राहणार, आणि गॅस जर 400 ml आहे तर 400 ml राहणार. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार, त्याचं कंपोजिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार नाही. लिक्विड जेवढा आहे तेवढंच, गॅस तुम्हाला वाटतं की रिएक्शन स्टॉप झालेली आहे, काय झाली रिएक्शन, पण रिएक्शन स्टॉप झालेली नसते. काय होतं इक्विलिब्रियम असं होतं की जर 100 रिएक्टिव्ह 100 लिक्विड मॉलिक्युल्स जर गॅस मध्ये कन्वर्ट होत आहेत, त्या सेम टाइमला सायमल्टेनियसली 100 गॅस मॉलिक्युल्स परत कन्वर्ट होणार लिक्विड मध्ये. त्यामुळे असं वाटतं की चेंज काय घडलेला, पण ऍक्च्युअली इट इज अंडर डायनामिक इक्विलिब्रियम, पण ऍक्च्युअली इट इज अंडर मोशन मध्ये असणार इक्विलिब्रियम. म्हणजे 100 फॉर एक्झाम्पल मी इथं उभारली आहे, मी पटकन त्यामुळे असं वाटलं की काय चेंज झालेलं नाहीये. समजते का, येस ऑर नो? जर 100 रिएक्टिव्ह मॉलिक्युल्सचा अनुज जर 100 रिएक्टिव्ह मॉलिक्युल्स कशामध्ये कन्वर्ट झाले, 100 लिक्विड
चेंज झाले. इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियमला जे काय तुमचे गॅस मॉलिक्युल्स आहेत इक्विलिब्रियम कधी 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 इक्विलिब्रियमला जे गॅस मॉलिक्युल्स त्याला आपण वेपर म्हणतो. काय म्हणतो? ते वेपर काय एक्सर्ट करतात? प्रेशर ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. दे एक्सर्ट द प्रेशर ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. दे एक्सर्ट द प्रेशर ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. द प्रेशर exerted the pressure exerted by the vapors of liquid on the surface of liquid. काय म्हटलं? the pressure exerted by the vapors of liquid on the surface of liquid at what? At equilibrium. At what? At equilibrium is called as what? Is called as vapor pressure of that liquid. Is denoted as what? Is termed as what? Vapor pressure of that liquid. And normally जेव्हा आयुष्यात कधी आपल्या फ्युचर मध्ये मला वेपर प्रेशर म्हणतात तर वेपर प्रेशर P नॉट असं दिला जातो. वेपर प्रेशर काय दिला जातो? समस्या वेपर प्रेशर म्हणजे काय? लिक्विडचा एखादा कंपोनंट जर लिक्विड स्टेट मध्ये आहे तर इक्विलिब्रियम अचीव झाल्यानंतर तो काय प्रेशर एक्सर्ट करतोय ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड त्याला आपण काय म्हणतो तर वेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड. समजलं? येस ऑर नो? येस ऑर नो? बरं. रॉड्सचं म्हणणं काय होतं? रॉड्स लॉ आपण डिस्कस करतो आता. रॉड्सचं म्हणणं काय होतं? क्या हुआ? नाही ऐकून घ्या मी ते सांगते पहिले. रॉड्स लॉ काय म्हणतो? रॉड्सचं म्हणणं काय होतं? द पार्शियल प्रेशर of any component in a solution is equal to the product of mole fraction of that component to product of mole fraction of that component to vapor pressure of that component बरं मी काय काय बघितलं आजपर्यंत ह्या टॉपिक मध्ये. मी म्हटलं की हे जे काय सिस्टीम आहे ते कोणत्या सिस्टीम्स आहेत? कसला सोल्युशन आहे माझ्याकडे सोल्युशन कसला आहे तर बायनरी सोल्युशन आहे. बायनरी सोल्युशन्स मध्ये कंपोनेंट्स किती असतात? 2 असतात. ठीक आहे. आता मी दोन्ही कंपोनेंट्स आहेत दोन्ही काय कन्सिडर करते? एक सोल्यूट असू दे किंवा एक सॉल्व्हेंट असू दे. पण तुमचा सोल्यूट पण कोणत्या स्टेट मध्ये आहे? लिक्विड मध्ये आहे. आणि सॉल्व्हेंट पण कोणत्या स्टेट मध्ये आहे तर लिक्विड मध्ये. मग लिक्विड जर असेल तर मला त्याला म्हणते काय 1 म्हणजे सॉल्व्हेंट जर असेल तर त्याला मी काय म्हणते 1 आणि सोल्यूट जर असेल तर त्याला मी काय म्हणणार आहे तर म्हणजे 2 कंपोनेंट आहेत. कंपोनेंट 1 आणि कंपोनेंट काय 2. दोन्ही लिक्विड स्टेट मध्ये आहेत आणि दोन्ही व्होलाटाईल आहेत. काय आहेत? व्होलाटाईल म्हणजे जे इझिली वेपराइज होऊ शकतात. व्होलाटाईल म्हणजे आणि नॉन व्होलाटाईल म्हणजे जे इझिली वेपराइज होऊ शकतात. आता जे मी रॉड्स लॉ ना स्टडी करताना दोघांना रॉड्स लॉ वगैरे बघणार पुढे कन्सेप्ट त्यासाठी दोन्ही लिक्विड कसे आहेत? इझिली व्होलाटाईल आहे तर काय आहे तर हां पण ठीक आहे. अकॉर्डिंग टू द रॉड्स लॉ the partial pressure P1 the partial pressure of a pure solvent 1 is equal to the mole fraction of the solvent into vapor pressure of that solvent into हेच रॉड्स लॉ. तसंच सेकंड कंपोनेंट जो आहे
mole fraction of that component to the vapor pressure of that component चा product. समजतंय का? हे कसला लॉ आहे? रॉड्स लॉ. ह्यामध्ये जे दोन्ही सॉल्व्हेंट्स आहेत, जे दोन्ही सॉल्व्हेंट मी काय कन्सिडर केले? व्होलाटाईल. व्होलाटाईल कन्सिडर केलं कारण ते वेपराइज व्हायलाच पाहिजे. जर मी व्होलाटाईल कन्सिडर नाही केलं तर ते वेपराइज होत नाही. ते वेपराइज होत नाही तर पुढे भानगड होते. काय पुढची भानगड आहे? नाही व्होलाटाईल असेल तर काय होणार? पण आपल्याला रॉड्स लॉ समजून घ्यायचा आहे. काय समजून घ्यायचं आहे? काय समजून घ्यायचं आहे? रॉड्स. ठीक आहे. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर ऐकलाय का कधी आयुष्यात? नाही. ओके. आता डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये असेल. आकडा केला. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर काय म्हणतो? की एखादी गॅस असते ती मिक्सचर असते. काय असते? मिक्सचर. मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस असतात. म्हणजे कोण असते मध्ये व्हेरियस गॅसेस? एअर मध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन असं. मग त्यांना म्हटलं की जर एखादं मिक्सचर आहे, कसलाही मिक्सचर असू दे, एखादं मिक्सचर, तर त्या मिक्सचरचा टोटल प्रेशर असतो काय असतो? तो सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ ईच कंपोनेंट असणार आहे. P1 प्लस P2 प्लस P3 प्लस डॉट 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 प्लस Pn. जेवढे कंपोनेंट्स असतील तेवढे. दॅट इज टोटल प्रेशर. Dalton's law of partial pressure states that the total pressure of the gaseous mixture, the total pressure of is equals to the sum of partial pressure of the each component. Because see, partial pressure depends on the mass and molar mass. कशावरती डिपेंड राहते? मोलार मास. हे बघा. जर इथे बघा तुम्ही म्हणा आता कसं सगळं आम्हाला काय डोक्यात असं कसं होते तसं हे बघ आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? PV is equals to काय असते तर nRT. PV is equals to काय असते? nRT. So P is equals to nRT upon काय असते तर V. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स असतात. नंबर ऑफ मोल्स म्हणजे मास डिवाइडेड बाय काय असते तर मोलार मास. R. Volume. Density is equals to mass upon volume असते. So volume is equals to काय असते तर mass upon काय असते तर डेन्सिटी. मग मी व्हॉल्यूमच्या जरी काय घेतलं मास अपॉन काय घेतलं डेन्सिटी. डेन्सिटी वरती शिफ्ट होणार. मग नंबर ऑफ मोल्स पण मास येते आणि डेन्सिटीचे पण मास येते. ते मास काय होते तर कट होते. सो मला असं दिसतंय की P इज इक्वल टू RT D अपॉन M. हे तर ठीक आहे कॉन्स्टंट जर कन्सिडर केलं तर मला असं दिसतंय की प्रेशर द्वारा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स असतो. आणि प्रेशर जो आहे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो तर मोलार मास. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की जर कंपोनेंट चेंज झाला तर त्याचा मोलार मास चेंज झाला. मोलार मास चेंज झाला तर पार्शियल प्रेशर चेंज होतो. दोन कंपोनेंट आहेत ह्याचं 50% प्रेशर आणि ह्याचं 50% प्रेशर असं लॉजिक नसतो. म्हणून आपण म्हणतो डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर मध्ये की टोटल प्रेशर ऑफ अ गॅस इज द सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ एवरी कंपोनेंट. ठीक है. अब मेरे पास है कितने कंपोनेंट्स? माझ्याकडे किती कंपोनेंट आहेत? डेरिवेशन आहे. डेरिवेशन आहे माझ्याकडे आता. हा किती कंपोनेंट माझ्याकडे? 2 आहेत. तो टोटल प्रेशर जो असेल तो काय असणार आहे? पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनेंट 1 प्लस पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनेंट 2. बट अकॉर्डिंग टू रॉड्स लॉ, according to Rod's law what? P1 is equals to काय असणार आहे तर x1 into P01 आणि P2 is equals to काय असणार आहे तर x2 into काय असणार आहे तर P0. टाकायचं म्हणजे व्हॅल्यू टाकायची. मग इथं काय येणार आहे x1 into P01 प्लस x2 into काय येणार आहे तर P0 काय येणार आहे तर बरं x1 plus x2 is equals to काय असते 1. आठवते का? मोल फ्रॅक्शन कधीही किती मोल फ्रॅक्शन घेते त्यांचं ऍडिशन काय असते तर 1. x1 plus x2 is equals to काय आहे तर 1. याला रिअरेंज करा. याला रिअरेंज करा. मग ठीक आहे मी काय करते x1 is equals to काय पुट करते तर 1 minus काय पुट करते तर x2. तुम्ही असंही करू शकताय. x2 is equals to 1 minus x1 जरी केला तर काय फरक पडत नाही. फक्त तुम्हाला रिअरेंज करून एक इक्वेशन तरी करायचं. ठीक है. मग मी इथं ठीक हा x1 into P01 प्लस x2 च्या जागी पुट करते 1 minus x1 into काय लिहिणार आहे तर P0. सो x1 into P01
प्लस पी नॉट टू मायनस x1 इंटू पी नॉट टू. x1 आहे का कॉमन? हा, मग काय करते मी, पी नॉट टू आहे तसं लिहिते. ठीक आहे, आणि इथं काय लिहिणार आहे, प्लस इथं x1 कॉमन काढला. काय कॉमन काढला, इन ब्रॅकेट काय येणार आहे, पी नॉट वन मायनस काय येणार आहे तर पी नॉट, किंवा किंवा मी हे सेम वेगळ्या मेथडनं, म्हणजे काय वेगळ्या मेथडनं, x2 टाकायचं. इथं काय आहे, x1 पी नॉट काय आहे तर 1 प्लस x2 पी नॉट काय आहे तर 2. ऍट द एंड मला सेमच मिळत असते, मला जे लॉजिक पाहिजे ते मिळतेच कसं पण अरेंज केलं. मग x1 च्या जागी काय पुट केलं, 1 मायनस x2 इंटू काय येणार आहे तर पी नॉट 1 प्लस इथं x2 इंटू काय येणार आहे तर पी नॉट 2. ह्याला परत पी नॉट 1 मायनस पी नॉट 1 इंटू x2 प्लस x2 इंटू काय आहे तर पी नॉट 2. परत x2 आहे का दोघांमध्ये, हा, मग इथून मी काय करते, हा पी नॉट 1 पहिला लिहिते प्लस x2 कॉमन काढला, पण पहिला काय लिहिला पी नॉट 2 कारण प्लस साइन आहे. सो पी नॉट 2 मायनस काय केला तर पी नॉट 1 झालं. हे आता हे जे दोन आहेत ना, ह्या दोघा टर्म्स ना आपण काय म्हणतो तर हे रॉल्स लॉ आहे. कसला लॉ आहे हा, दिस इज रॉल्स लॉ इक्वेशन. कसला इक्वेशन आहे हा, रॉल्स लॉ इक्वेशन. तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल, काही फरक पडत नाही. कोणताही घेतला तरी चालेल, काही फरक पडत नाही. कोणताही आहे, दोन्ही मधला कोणताही आहे. फक्त काय केलं आपण, व्हॅल्यू टाकून x1 च्या जागी 1 मायनस x2 पुट केला किंवा x2 च्या जागी 1 मायनस x1 करून इक्वेशन क्रिएट केलं. याला आपण काय म्हणतो तर रॉल्स लॉ इक्वेशन. कसला इक्वेशन म्हणतो आपण याला, रॉल्स लॉ इक्वेशन. आणि जो सोल्युशन ओबे करतो रॉल्स लॉ इक्वेशन, द सोल्युशन which obeys Rod's law is which solution? Is ideal solution. So ideal gas होती ना, हा कसला solution आहे तर ideal solution. And the solutions which does not obey the Rod's law equation is a non-ideal solution. And to be very clear with the thing, की आयडियल सोल्युशन, परफेक्टली आयडियल सोल्युशन एक्झिस्ट होतच नाही. थोडे सोल्युशन जे आहेत ते आयडियली काय करतात तर बिहेव करतात. मग यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे रॉल्स लॉ मध्ये, की आयडियल सोल्युशन कोण आहेत त्याचे एक्झाम. मग आयडियल सोल्युशन असेल तर नॉन आयडियल सोल्युशन आहेत. मग नॉन आयडियल सोल्युशन कोण आहेत, दोन असतात, जे नेगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम आयडियल लॉ दाखवतात आणि दुसरा काय दाखवतो तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम काय दाखवतो तर रॉल्स लॉ दाखवतो. होय माहित आहे कॉलेज आहे, काय होत नाही, 15 मिनिटं थांबले तर एक्स्ट्रा. हा पॉइंट कंप्लीट करते तुमचा. The solution which obeys Rod's law is ideal solution. The solution which does not obey Rod's law is a non-ideal solution. मग त्यासाठी काय केलेलं आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय केलेले आहेत तर दाखवलेले आहेत. काय दाखवलेले आहे ते बघा, आयडियल सोल्युशन इथं बघा. काय सर आधी लाईट तर बसणार ना गप्पा, हा हा